कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। एप्रिल 2023 ते मार्च 2024 हे बंधन। काय चंदन, काय म्हणतो, कसं आहे? अरे शिवा आलीस? सो सॉरी यार, तुला त्रास दिला। त्रास कसला? तू इतकं काम करतोयस इथे, तू मला सांग, तुला फाईल मिळाल्या का? काही फाईल सापडल्या आहेत, त्याचा हिशोब आता करतोय, पण अजून पण काही फाईल्स लागतील। बरं, ती गाठोडं आहे ना, ते त्याच्यात आहेत फाईल्स, तू सगळं बघून घे, फक्त काळजीने बघशील, कारण की पप्पांनी ते नीट ठेवल्या होत्या। डोंट वरी शिवा, मी सगळं व्यवस्थित सांभाळून घेईन। थँक्यू। ए थँक्यू काय? अरे म्हणजे तू इतकं सगळं सांभाळतोयस तर थँक्यू तर पाहिजे ना। अच्छा, म्हणजे तसं तर तू आतापर्यंत जे माझ्यासाठी करत आलीयस त्यासाठी तर मी थँक्यू शिवा असं जपच करायला पाहिजे। गप्प बस रे, असं काही नाहीये, कळलं ना? आय नो, पण नोकरी शोधतोय खूप दिवसांपासून, आता ती तर काही मिळत नाहीये, पण या गॅरेजच्या जबाबदारी निमित्त मला काहीतरी काम तरी करायला मिळतंय ना। बरोबर आहे, पण हे सगळं तू स्वतः प्रूव्ह केलंयस रे, तुझ्यावर भरोसा आहे माझा। बरं, आपली गँग कुठे आहे? हा, गँग सगळी रॉकीच्या घरी। यांना काही कामधंदे नाही आहेत का? आता तो नाही आहे, त्याच्या घरी जाऊन बसलेत। नाही, रॉकीला ना सांगितलं पाहिजे चाव्या माझ्याकडे दे म्हणून। अगं पण रॉकी कुठेच गेला नाहीये, तो इथेच आहे। काय? रॉकी इथेच आहे? हो, म्हणून तर ही सगळी पोरं तिकडे टाइमपास करतायत। काय झालं? नाही, काय नाही। ए भाई, अरे थांब, कुठे चालला? मला जायला पाहिजे। ए थांब भाई लोक, काय झालं बाई? अरे मला जायला पाहिजे, संपदाला माझी गरज आहे। ए नीट सांगा ते काय झालंय? अरे संपदाच्या घरी सगळं कळलंय। काय? ए, रॉकी तू बस इकडे जरा भाई, काय झालं नीट सांगा मला। हा सांग भाई, काय झालं? अरे काय नाही, मी आणि संपदा फोनवर बोलत होतो। हा आत्ता झालंय का हे? आत्ता जस्ट फोन आला होता। भाई, हे शिवाला कळलं असेल ना आता? अरे ते काय मला माहित नाही यार। आणि तू आता तिथे जायला निघालास? हो। अरे भाई, तू जरा बघतोयस का तुझी काय हालत झालीये? हा, या अशा अवस्थेत तिकडे गेला ना तर आणखी काहीतरी उलटच होऊन बसेल भाई। अरे मग मी काय संपदाला असं एकटं सोडू? ए शिवा आहे ना तिकडे, ती सांभाळेल संपदाला। हा, तू तिकडे नाही जाऊ शकत आता, काय रे? हा बरोबर। अरे तुम्हाला कळत कसं नाहीये, तिचा फोन काढून घेतलाय घरच्यांनी। आता तिला काय करतील काही सांगता येत नाही यार, मला खरंच काळजी वाटते। मी खरंच जातो। थांब, तू हात सांभाळ। तू शांत हो आधी। हे बघ रॉकी, तू घाई गडबडीत काही डिसिजन घेऊ नको। कशा विषयाची परीक्षा करायची आपण? भाई शांत हो, शांत हो। हे बघ, तू आता घाईघाईत काहीतरी करशील ना ते चुकीचं होऊन बसेल। हा, आणि आता जर शिवाला कळलं असेल ना तर करू दे तिला तिच्या परीने हँडल। पण यार आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल। अरे अरे रॉकी, हो हे बघ, पण त्याचा संपदाला त्रास व्हायला नको ना। हा ना भाई। आणि जर शिवाला कळलं असेल तर ती काय बोलते ते पण बघायला हवं। हा शिवा, काय सगळं? शिवा, हे बघ, तू बसून घे, आपण बोलू। मला सांगणार का हे सगळं काय आहे? काय रॉकी, तुझं ट्रेनिंग होतं ना, काय झालं त्याचं? आणि एवढं सगळं झालं तरी तुम्ही मला का सांगितलं नाही? तुम्हाला सगळ्यांना माहित होतं ना? काय तुम्ही सगळे कुठे होतात हे सगळं झालं तेव्हा? थांब शिवा, तू शांत हो, आम्ही तुला सगळं सांगतो। लगेच सांगायचा? जे काय झालं ते लवकरात लवकर सांग। अगं शिवा, रॉकी बरोबर आम्ही चाललोच होतो, तेवढ्यात काही गुंडांनी आम्हाला अडवलं।
शिवाग वादावादी झाली आणि त्यांनी धक्काबुक्की करायला सुरुवात केली ग. अरे मग तुम्ही तिथून निघून जायचं ना. तुम्हाला भांडायची काय गरज आहे? आपल्यासाठी काय महत्वाचं आहे? डॉक्टर काय महत्वाचं आहे तुला? ट्रेनिंग महत्वाची होती ना. मग हे सगळं कशाला केलं? का भांडलात तुम्ही? आणि तुम्ही सगळे हे मला आज सांगताय, आत्ता? शिवा यार, तुझं घर आत्ता कुठे सेटल होत होतं यार? ते मी माझं बघून घेतलं असतं. तुम्हाला कळत नाही क्या यार? मला तुला ऑफिसर झालेलं बघायचं होतं रे. हे तू काय करून ठेवलंय? तुझं वर्ष अख्खं वाया गेलं. तुला कळतंय का? शिवा, मला माहितीये मी चूक केलीये, पण तेव्हा मला सहन झालं नाही म्हणून हे सगळं घडलं. शिवा, मी तुला डिसअपॉइंट केलं, मला माफ कर. खरंच सॉरी. ती गुंड कोण होती? त्यांचा काही पत्ता कळू शकतो का? काय झालंय हे? ते गुंड कोण होते माहित नाही. नाही पण शिवा, मी माझ्या फोनमध्ये त्यांचा व्हिडिओ घेतलाय. मग आता तो वस्तीत व्हिडिओ दाखवा. बघा कोणी ओळखताय का. ठीक आहे. हा चालेल. हे बघा, मी जरा जाऊन येते. मला एक काम आहे अर्जंट. शिवा सॉरी. हे बघा, आता सॉरी वगैरे नका बोलू. त्या गुंडांना शोधा, कळलं? ठीक आहे. चालेल. गुंडांना तर सोडत नाही मी. काय झालं सीते? बस बस ना. मला जे काही बोलायचंय ते घरी बोलणं शक्य नव्हतं. काय झालंय? काय सांगते. तू आता घरी परत आलीस, आनंदात असशील ना? म्हणजे होणारच आनंद. तुम्हा दोघांना मी घरी यायची परवानगी दिली. आशूच्या आयुष्यात तुझं जे काही महत्व आहे ते कळलंय मला. खरं तर म्हणूनच मी तुला घरी येऊ दिलं. सीताई, त्यासाठी ना खरंच थँक्यू. पण आशूच्या मनात जी जागा आहे ना माझी, तीच जागा मला तुमच्या मनात निर्माण करायची. खरंच सांगते, आशूच्या मनात आहे म्हणून मी त्या घरात आहे असं नकोय मला. मला तुमचं पण मन जिंकायचं. हो 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 हो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.